हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी। पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी आपण होममेड पद्धतीने बनवणार आहोत। इथे मी 2 आंब्यांचा पल्प घेतलाय, चवीसाठी साखर घेतली आहे आणि काही आंब्याच्या फोडी कापून घेतल्यात आणि इथे 1 वाटी दूध घेतलंय। तसंच इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतले, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत। आता हा पल्प आहे, हा आपण दूध टाकून मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया। हा मिक्सरमधून आपण मिक्स करून घेतलाय। ह्या गोडीसाठी मी थोडी साखर ॲड करणार आहे। मी 2 चमचे साखर ॲड करते। जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता। मी इथे 2 चमचे साखर ॲड करून घेते आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घेऊया। हा असा आपला दाटसर मिल्कशेक तयार झालाय। इथे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी अजून अर्धी वाटी दूध मिक्स करून परत मिक्सरमधून फिरवून घेतलाय। आता आपण हा मिल्कशेक रेडी झालाय। आता आपण हा ग्लासमध्ये आपला मँगो मस्तानी सर्व करून घेऊया। इथे मी काही आंब्याच्या फोडी ग्लासमध्ये घालून घेते। आंब्याच्या फोडी घालून झाल्यानंतर मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम घेतलंय, ते पण आपल्याला ह्या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे। मी इथे 2 स्पून व्हॅनिला आईस्क्रीम ग्लासमध्ये घालून घेते आणि परत मी इथे ड्रायफ्रुट्स पण घालून घेते। आता आपण जो मिल्कशेक रेडी केला होता तो सुद्धा ह्या ग्लासमध्ये घालून घेऊ। पूर्ण ग्लास नाही भरायचा आहे, वरून आपल्याला परत आईस्क्रीमचे 2 स्कूप सुद्धा टाकायचे आहेत। इथे मी 1 स्कूप टाकला आईस्क्रीमचा। मला अजून एक टाकावं वाटतोय म्हणून मी अजून एक ॲड करते। आईस्क्रीम टाकून झाल्यानंतर आपण त्यावर ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत। आता आपली मँगो मस्तानी रेडी। तुम्ही इथे चेरी आणि टूटी फ्रुटी पण ॲड करू शकता। बघा, आपली मँगो मस्तानी होममेड पद्धतीने एकदम रेडी झाली आहे, यम्मी अशी। तुम्ही पण नक्कीच करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल।